नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात एक गव्हाचं शेत आहे. कशा प्रकारे गहू आलेला आहे तुम्ही पाहू शकतात. आजचा विषय असा की मका वगैरे लावून शेतात मोठ्या प्रमाणात काटेरी गवत मोठ्या प्रमाणात उगवतं. त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपण एकदा रब्बी हंगामामध्ये गव्हाची पेरणी केली तर फायद्याचं असेल, कारण तण वगैरे हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने सर्व तण वगैरे गहू निघून जातो आणि शेत एकदम तण नियंत्रण होतं. कारण सर्व काटेरी गवत वगैरे गव्हाच्या शेतात हार्वेस्टरच्या साहाय्याने गहू निघत असतो आणि मोठ्या प्रमाणात काटेरी गवत वगैरे नियंत्रण होतं. मक्यामध्ये मोठी समस्या काटेरी गवताची आहे. त्यासाठी शेतकरी हतबल होतो आणि मका उत्पादनामध्ये पाहिजे जसं उत्पादन येत नाही. त्यासाठी रब्बी हंगामामध्ये एकदा गव्हाची पेरणी केली तर तण नियंत्रण होऊ शकतं आणि ते मोठं पंजाबी मशीन हार्वेस्टर येतं, त्याच्या साहाय्याने गहू काढून घेतला पाहिजे आणि तण नियंत्रण होतं. आणि एक फायदा असं पीक पलट होते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते गव्हा या पिकामुळे. अशा प्रकारे दोघं फायदे आपल्या शेताला होतात. तण नियंत्रण होतं आणि जमिनीची सुपीकता वाढते गहू पेरणी केल्यामुळे. अशा प्रकारे आपल्या दुहेरी लाभ गहू पिकामुळे होतो, तण नियंत्रण आणि सुपीकता टिकवण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो.